तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन. कारण की भरपूर साऱ्या कमेंट्स अशा येत आहेत की जवळपास 30 मार्क्स, 28 मार्क्स, 29 मार्क्स फिजिकलमध्ये तुम्हाला मिळत आहेत. त्या कारणामुळे तुमचं जे सिलेक्शन आहे हे 100% होणार आहे. त्याबद्दल तुमचे सुरुवातीलाच अभिनंदन करू. आणि एकाच व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्यांचे ज्या काही शारीरिक पात्रता चाचणी आहेत त्या आपण एकाच व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्व जिल्हे आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. काही जिल्ह्यांचे अपडेट नाही आहेत, ते जिल्हेसुद्धा आपण ॲड केलेले आहेत. त्याचेसुद्धा आपल्याला अपडेट म्हणजे त्यांची नेमकी काय स्थिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून समजणार आहे. सुरुवात करू आपण रत्नागिरी जिल्ह्यातून. रत्नागिरी जिल्हा देशभक्ताचा आणि समाजसेवकांचा जिल्हा आहे. त्या कारणामुळे एक जनरल नॉलेजसुद्धा तुम्हाला मिळणार आहे येणाऱ्या काही महिन्यामध्ये. म्हणजे डिसेंबरपर्यंत पोलीस भरतीचे चान्सेस आहेत पुन्हा होण्याचे, अशी एक बातमी आहे. तर बघू आपण, त्यामध्ये सुद्धा प्रयत्न करायचे आहे. सध्या होमगार्ड करा आणि त्यानंतर पोलीस भरतीसुद्धा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर नोकरीच्या कुठल्याही संधी उपलब्ध होतील त्या संधी तुम्हाला सोडायच्या नाही आहेत. भरती व्हायचं आहे कुठल्याही परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. ओके, तर रत्नागिरी जिल्हा बघू आपण. रत्नागिरी जिल्ह्याचं जे फिजिकल चाचणी आहे ती आहे 22/8/2024 ते 23/8/2024 या दरम्यान ही चाचणी होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण ठाणे आणि पालघर जिल्हा. याची कुठलीही अपडेट आतापर्यंत उपलब्ध नाही आहे. संकेतस्थळावर उपलब्ध झाली तर ती तुम्हाला त्याची अपडेट मिळणार आहे. ओके, ठाणे आणि पालघर जिल्ह्याची अपडेट नाही आहे. त्यानंतर बघू आपण मुंबई. 7 बेटांचे शहर आहे, भारताचे प्रवेशद्वार आहे. तर मुंबईची जी सध्याची परिस्थिती आहे ती त्यांनी स्थगित सांगितलेलं आहे. पुढची काहीतरी डेट देतील ते. त्या ठिकाणी आपण एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे की तिथं जागा आणि उमेदवारांची संख्या यामध्ये तफावत आहे. जागा जास्त आहेत आणि उमेदवार त्या ठिकाणी कमी आलेले आहेत. त्या कारणामुळे ती सध्या मला वाटते स्थगित असेल. अपडेट आल्यानंतर आपल्याला माहिती होईल. बुलढाणा जिल्हा बघू आपण. बुलढाणा जिल्ह्याची कुठलीही अपडेट नाही आहे. त्यानंतर बघू आपण अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्याची सुद्धा सध्या अपडेट नाही आहे. साखर कारखान्याचा जिल्हा आहे, लक्षात असू द्या. जनरल नॉलेजसुद्धा आपलं वाढणार आहे, परंतु इथं अपडेट सध्या नाही आहे होमगार्डच्या संदर्भात. अकोला जिल्हा आहे. अकोला जिल्ह्याची जी शारीरिक पात्रता चाचणी आहे ती होणार आहे 22/8/2024 ते 28/8/2024 दरम्यान ही चाचणी होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आणि दुसरी गोष्ट एक अशी की तुमचे जे नोंदणी क्रमांक आहेत त्यानुसारच तुम्हाला इथं हजर राहायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की एक डेट आपण घेतलेली आहे 26 ते 30. समजा आता जालन्याची डेट आहे तर या दरम्यान तुमचा नोंदणी क्रमांक कुठल्या तरी 27, 28, 29च्या दरम्यान किंवा 30 किंवा 26च्या दरम्यान असू शकते. हे तुम्हाला चेक करावं लागेल. संकेतस्थळावर जाऊन चेक करा किंवा आपण सुद्धा अशी व्हिडिओ अपलोड करत असतो. ओके, त्यानंतर बघा जालना जिल्हा आहे. 26/8/2024 ते 30/8/2024 या दरम्यान तुमची फिजिकल होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघा नागपूरसाठी आहे. नागपूरसाठी अपडेट नाही आहे. भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या नागपूरसाठी अपडेट कधी होणार आहे फिजिकल. तर सध्या तरी अपडेट नाही आहे. तुमच्या कमेंट्स येत असतात, आपण कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. थोडंसं लेट होतं, परंतु उत्तर प्रत्येक कमेंट्सला आपण देत असतो या ठिकाणी. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा होत्या आज की सर 14 मार्क आहेत फिजिकलमध्ये. मला वाटते सांगलीची अपडेट होती. तर काही हरकत नाही, आता पुढे पोलीस भरतीसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. ओके, नागपूरसाठी आपण बघितलं, नागपूर अपडेट नाही. छत्रपती संभाजीनगरसाठी 20/8/2024 ते 26/9/2024 ही जी फिजिकल आहे ही असणार आहे. ओके, त्यानंतर बघा वर्धा जिल्ह्यासाठी कुठलीही अपडेट नाही आहे. वर्धा जिल्हा अजून त्याबद्दल काहीच माहिती आपल्याला उपलब्ध नाही आहे संकेतस्थळावर. कोल्हापूर जिल्हा यामध्ये आहे स्थगित आहे, पुढे ढकलण्यात येत आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे संकेतस्थळावर की कोल्हापूर जिल्ह्यासाठी जी काही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर ती काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव असेल किंवा काही त्यांच्या प्रशासकीय कारणास्तव असेल तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, येत आहे. पुढची अपडेट अजून आलेली नाही. अपडेट आली तर आपल्याला ती समजणार आहे. त्यानंतर बघू नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा इथं आपण कोल्हापूर जिल्हा कुस्तीवीरांचा जिल्हा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर नाशिक जिल्हा आहे. नाशिक कशासाठी फेमस आहे तर मला वाटते द्राक्ष आहेत नाशिकचे. ओके, नाशिकचे द्राक्ष आहेत त्यासाठी फेमस आहे नाशिक जिल्हा.
22/8/2024 ते 27/8/2024 दरम्यान ही भरती होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघू आपण सांगली जिल्ह्यासाठी 20/8/2024 ते 22/8/2024 दरम्यान चाचणी होणार आहे, सुरू असणार आहे सध्या. ओके. त्यानंतर बघू आपण पुणे जिल्ह्यासाठी 19/8/2024 ते 23/8/2024 दरम्यान ही पात्रता चाचणी होणार आहे पुणे जिल्ह्यासाठी. ओके. त्यानंतर बघू आपण पुणे जिल्हा हा सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची, ही गोष्ट लक्षात असू दे. त्यानंतर बघू आपण लातूर जिल्हा 24/8/2024 ते 28/8/2024 दरम्यान फिजिकल इथं होणार आहे लातूर जिल्ह्यासाठी. ओके. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यासाठी 29/8 ते 1/9 ही भरती होणार आहे, लक्षात असू दे. 29/8/2024 ते 1/9/2024 ओके. त्यानंतर बघा नंदुरबार जिल्ह्यासाठी मला वाटते आदिवासीसाठी प्रसिद्ध आहे. 21/8/2024 ते 24/8/2024 इथं शारीरिक पात्रता चाचणी तुमची होणार आहे. नोंदणी क्रमांकानुसार तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. ओके. नंदुरबार जिल्ह्यासाठी. त्यानंतर बघू गडचिरोली जंगलाचा जिल्हा आहे, वनांचा जिल्हा आहे, खूप सारा जंगल आहे या ठिकाणी. गडचिरोली जिल्ह्याची अपडेट कुठलीही नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. ओके. गडचिरोली जिल्हा झाला आपला. भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्याची सुद्धा अपडेट आपल्याकडे संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे. त्यानंतर बघू वाशिम जिल्हा आहे. वाशिम जिल्हा 16/8/2024 ते 20/8/2024 दरम्यान ही शारीरिक चाचणी संपन्न होणार आहे, राबवण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर बघा धाराशिव जिल्हा आहे. उस्मानाबाद 28/8/2024 ते 24/8/2024 दरम्यान ही चाचणी होणार आहे. धाराशिव जिल्हा कशासाठी फेमस आहे तर भवानी मातेसाठी मला वाटते प्रसिद्ध आहे. ओके. त्यानंतर बघा 28/8/2024 ते 24/8/2024 दरम्यान इथं होणार आहे. बीड म्हणजे ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे बीड. तर 23/8/2024 ते 27/8/2024 या दरम्यान बीड जिल्ह्यासाठी होमगार्डसाठी शारीरिक पात्रता चाचणी या ठिकाणी होणार आहे. ओके. 23/8/2024 ते 27/8/2024 ओके. अमरावती जिल्हा आहे. अमरावती जिल्हा रुक्मिणी देवीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. 20/8/2024 ते 24/8/2024 दरम्यान या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर बघा हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 16/8/2024 ते 22/8/2024 दरम्यान या ठिकाणी फिजिकल होणार आहे. 16/8/2024 ते 22/8/2024 ओके. त्यानंतर बघा धुळे जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यासाठी 18/8/2024 ते 21/8/2024 म्हणजे प्रक्रिया सुरू झालेली आहे. या ठिकाणी भरती सुरू असेल. ओके. त्यानंतर बघा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 19/8/2024 ते 21/8/2024 या ठिकाणी भरती संपन्न होत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा यवतमाळ जिल्हा आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. या ठिकाणी कुठलीही अपडेट नाही आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी. संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे. उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला माहिती मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्हा गोंड राजाचा जिल्ह्यासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्हा अपडेट नाही आहे. अपडेट झाल्यानंतर आपण अपडेट करू. ओके. अपडेट नाही आहे लक्षात घ्या तुम्ही. हे जे तुम्हाला स्लाईड दिसतात, PPT दिसतात, यावरून तुम्ही वाचूनसुद्धा लक्षात तुमच्या येऊ शकतं. त्यानंतर जळगाव जिल्हा आहे. मला वाटते बनाना केळीसाठी प्रसिद्ध आहे. 29/8/2024 ते 3/9/2024 29/8/24 ते 3/9/2024 ओके. जळगाव जिल्हा ठीक आहे. शारीरिक पात्रता चाचणी जळगावसाठी ओके. त्यानंतर बघू नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याचा काय आहे विषय तर या ठिकाणी 16/8/2024 शारीरिक चाचणी होणार होती, परंतु सद्यस्थितीत काय आहे तर ती स्थगित झालेली आहे. पुढची त्यांनी डेट आतापर्यंत दिलेली नाही. ओके. त्यानंतर आपण स्थगित झालेली आहे. ओके. त्यानंतर बघू सातारा जिल्हा. या ठिकाणी बघा सातारा जिल्ह्याचं जे फिजिकल आहे हे फिजिकल झालेलं आहे. शारीरिक पात्रता चाचणी संपन्न झालेली आहे.
त्यानंतर त्यांनी फिजिकलचे गुणसुद्धा त्यांनी ओपन केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे. त्यानंतर त्यांचं तांत्रिक अर्हता जर ते कुठली धारण करत असतील तर त्याचेसुद्धा त्यांनी गुण डिक्लेअर केलेले आहेत. दोन्ही इव्हेंट जे आहेत, शारीरिक पात्रता चाचणी आणि तांत्रिक अर्हता, याचे गुण त्यांनी ओपन केलेले आहेत काल परवा, मला वाटते कालच केलेले आहे. आणि आता 21 तारखेपर्यंत त्यांना काही आक्षेप जर नोंदवायचा असेल तर त्यासाठी त्यांना 21 तारखेपर्यंत त्यांनी डेट दिलेली आहे. आणि 21 तारखेनंतर 22 किंवा 23 तारखेला तो कट ऑफ जो आहे साताऱ्याचा तो कट ऑफ लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. यानंतर बाकी नाही आहे जिल्हे. बघा आता इथं काही विषय नाही आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती हे एक ॲड आहे, याचा आपण उद्या बघू. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर ही गोष्ट लक्षात असू द्या. सातारा जिल्हा झाला, नांदेड, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, जवळपास सर्व जिल्हे आपण कव्हर केलेले आहेत. कुठला एखादा जिल्हा जर सुटला असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर नोंदणी क्रमांकाबद्दल काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्समध्ये लिहा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू. आणि एक विशेष म्हणजे पोलीस भरतीची जी अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे, तो उद्या आपण व्हिडिओ त्यावर बनवणार आहोत, अजून त्याची काहीतरी माहिती वगैरे गोळा करून. आणि यात जरी तुम्हाला काही मार्क्स कमी वगैरे पडले होमगार्डमध्ये, प्रयत्न पूर्ण करा. प्रयत्न तुमचे पूर्ण असले पाहिजे. परंतु त्यानंतरसुद्धा जर काही प्रयत्न कमी पडले तुमचे तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. पोलीस भरती आहे, पोलीस भरतीनंतर वनरक्षक आहे, वनरक्षकनंतर तुमचे राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवानच्या पोस्ट आहेत, त्या जवानच्या पोस्टसुद्धा इथं भरणार आहेत. ही गोष्टसुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर अग्निशमन दलाची सुद्धा भरती निघणार आहे. तर फक्त भरतीच आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार नाही, तर बाकी अभ्याससुद्धा अपलोड करणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघत चला. एक तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा एखाद्या परीक्षेसाठी तयारी करतो तर ज्यावेळेस ती परीक्षाची जाहिरात येते त्यावेळेस आपण एकतर शारीरिक अर्हता त्याची जी शारीरिक अर्हता आहे ती पूर्ण करत नाही, जसं आपलं फिजिकलची तयारी नसते आणि त्याचबरोबर अभ्यासाची सुद्धा तयारी आपली नसते. त्या कारणामुळे छोटा छोटा अभ्यास आपण काही प्रमाणात 2-2, 3-3 पेज आपण कवर करत राहिलं पाहिजे, जेणेकरून एकदम मग तो लोड येणार नाही. ओके, धन्यवाद, थँक्यू.